ई कृषकच्या पॅक हाऊसच्या बाजूला एक विहीर आहे. एक दिवस सकाळी पॅक हाऊसमध्ये गेलो तर मुलं म्हणायला लागली की आपल्या बाजूच्या विहिरीमध्ये एक मांजर पडलेलं आहे. आणि खरंच त्या मांजराचा म्याव म्याव असा केविलवाना आवाज येत होता. जाऊन पाहिलं तर मांजर आतमधल्या एका छोट्याशा कठड्यावर दबा धरून बसलं होतं. मुलांनी बादली सोडून त्याला वर काढण्याचा प्रयत्न केला होता. 2 वेळा बादलीत त्यांनी बसल्यानंतर वर घेताना खाली पाण्यात उडी मारली होती. म्हटलं आपण जर त्याला सोडवायचा प्रयत्न केला तर ते घाबरून असंच करणार, म्हणून आमच्याकडे असलेल्या काही साहित्याच्या मदतीने एक शिडी तयार केली आणि त्या शिडीला बारदान बांधलं, जेणेकरून ते त्या शिडीवरून बारदानामध्ये नख्या अडकून वर चढू शकेल. आणि बरोबर शिडी त्याच्या जवळ नेऊन ठेवून दिली आणि आम्ही निघून आलो, कारण की ते घाबरून वर चढणार नाही असं आम्हाला वाटलं. त्यानंतर ते मांजर त्या शिडीने वर आलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी परत जाऊन पाहिलं तर ते मांजर त्या शिडीने वर यायच्याऐवजी त्याने खाली पाण्यात उडी मारली होती. यामध्ये एक पूर्ण रात्र निघून गेली होती आणि ते मांजर खूप दमलं होतं. मांजराने पंजाने एका कपारीला धरलं होतं, पूर्ण भिजलं होतं, दमलं होतं. मग आमचा पॅक हाऊसचा सुपरवायझर मयूर आणि मी परत ती शिडी त्या मांजराजवळ घेऊन गेलो. यावेळेस बाकी मांजराने पंजाने त्या शिडीच्या बारदानाला पकडवलं आणि आपली मानही त्या बारदानामध्ये अडकवली. आम्ही हळूहळू शिडी वर घेतली. वर आल्यावर मांजराने बाजूला उडी मारली आणि तिथंच बसून राहिलं. ते पूर्णतः भिजलं होतं, प्रचंड दमलं होतं आणि आवाजही करत होतं. आमची प्रियंका ऑफिसची सुपरवायझर ती चपाती घेऊन आली. चपाती दिली मांजराला, परंतु मांजराने ती चपाती खाल्लीच नाही. तिने बारदानाने त्या मांजराला व्यवस्थित पुसून काढलं. थोड्या वेळा ते मांजर उन्हात बसलं आणि हळूहळू निघून गेलं.